नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे तुम्हाला केक करून दाखवणार आहे। केक म्हणजे मैदा, रवा किंवा मावा ह्याचा नाहीये, वेगळ्या साहित्यापासून मी केक करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हा केक टीन तयार करते। तर टीनला मी तेल लावून घेतले आणि त्याच्यावरती मैदा टाकून असं व्यवस्थित सगळीकडे पसरून घेते आणि हा टीन बाजूला ठेवून देऊया। आणि एका बाउलमध्ये अर्धा कप पिठी साखर घेते आणि अजून वरून 2 टेबलस्पून घेतली आहे पिठी साखर। ती पिठी साखर घेतल्यावर पाव कप तेल घेते, हे रेग्युलर वापरातलं तेल आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे। आणि त्यानंतर मी त्यामध्ये दही किंवा दूध नाही घालणार आहे, मी इथे ताक घालते। मी इथे 1 कप ताक घेतले, आपण थोडं थोडं वापरायचं आहे ताक ते। आजी मी ढवळत ताक मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स आणि इसेन्स घालून झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे लिक्विड बाजूला ठेवून द्यायचे। हे पहा, मी आज केक बनवणार आहे तो ह्या कोंड्यापासून बनवणार आहे। हा कोंडा म्हणजे आपण चपाती करताना कधी कधी पीठ चाळून घेतो, त्यानंतर जो उरतो तो कोंडा आहे हा। ह्या कोंड्यापासून मी केक करणार आहे आणि हा कोंडा आपण बटाट्याची कापं, सुरणाची कापं किंवा फिश फ्रायसाठी सुद्धा वापरू शकतो। रवा किंवा आपण गव्हाचं पीठ लावतो किंवा तांदळाचं पीठ लावतो, त्यापेक्षा आपण हा कोंडा लावून जर फिश फ्राय आणि किंवा बटाट्याची कापं, सुरणाची कापं केलीत तर ती खूप क्रिस्पी होतात। हे पहा, आता मी इथे 1 कप गव्हाचा कोंडा घेते आणि त्यानंतर त्यामध्ये मी 2 टेबलस्पून मैदा घालते, 1 टीस्पून बेकिंग पावडर घालते, अर्धा टीस्पून सोडा घालते, म्हणजे बेकिंग सोडा घातलाय आणि हे सगळं घालून मिक्स करून घेते। आणि हे सगळं मिश्रण आपण काय करायचंय, ते जे लिक्विड आपण तयार केलंय त्यामध्ये घालायचंय। थोडं थोडं करून घालायचंय आपल्याला, एकदम घालायचं नाहीये त्यामध्ये। आणि छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। आजी हे घे मिल्क पावडर। हे पहा, इथे मी मिल्क पावडर विसरले होते। ही मिल्क पावडर 2 टेबलस्पून आहे, म्हणजे 10 रुपयाचं जे मिल्क पावडरचं पॅकेट मिळतं ते आहे ते घातल्यावर केकला खूप छान चव येते, म्हणून मी ते घालते। आता ते मिक्स करून घेऊया आणि आता उरलेला जो कोंडा आहे तो आपण त्यामध्ये घालून घेऊया। हे पहा, इथे आपल्याला ताक अजून लागणार आहे। हे ताक आपण पहिल्यापासून जे 1 कप ताक घेतलं होतं त्यातलंच आहे, अजून 1 कप ताक आपलं पूर्ण संपलेलं नाहीये। आपण ताक सगळं घालून घेऊया आणि कन्सिस्टन्सी बघूया। पोरिंग कन्सिस्टन्सी असेल तर आपण अजून घालणार नाहीये। इथे आपल्याला अजून ताक लागणार आहे। मी इथे पाव कप ताक घेते आणि आता आपण ते एकत्र करून घेऊया व्यवस्थित। हे पहा, आता आपलं बॅटर छान झालेलं आहे आणि आता काय करायचं आहे, आपण त्या बॅटरचे 2 भाग करणार आहोत। मला इथे एकूण 1.25 कप ताक लागलेलं आहे। बॅटरचे 2 भाग केल्यानंतर त्यातल्या एका भागामध्ये आपण कोको पावडर घालणार आहोत। हे पहा, इथे 2 भाग झालेले आहेत। आता एका बॅटरमध्ये 1 टेबलस्पून मी कोको पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेते। आपण 1 भाग प्लेन ठेवलाय आणि एका भागामध्ये कोको पावडर घातली आहे।
आपले दोन्ही बॅटर तयार झालेले आहेत. आपण केकच्या टीनमध्ये ते बॅटर ओतून घेऊया. आपण डायरेक्ट ओतायचं नाही, चमच्याने, म्हणजे 2 चमचे प्लेन बॅटर आणि 2 चमचे कोको पावडर घातलेलं बॅटर आपण त्यामध्ये घालायचं आहे. हे पाहायला घाई लागलेली आहे. चला तर आपण सर्व बॅटर त्या केकच्या टीनमध्ये घालून घेऊया. आणि हे सर्व करत असताना मी एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे. केकच्या भांड्यामध्ये आता आपलं सगळं बॅटर घालून तयार झालेलं आहे. मी त्याच्यावर डिझाईन करते. आपल्याकडे टूथपिक किंवा असं स्क्युअर्ड असं त्याने आपण डिझाईन करू शकतो. आणि एवढं झाल्यानंतर मी आता पॅनमध्ये केकचं भांडं आपण ठेवून द्यायचं आहे. आणि अर्ध्या तासासाठी आपण केक बेक व्हायला ठेवायचा आहे. आणि अर्ध्या तासानंतर आपण झाकण उघडून बघायचं आहे. केक चेक करायचा आहे, तो सेंटरनी करायचा आहे, कारण केक मधून थोडा जाड असतो तो, त्याच्यामुळे साईडनी शिजत येतो, मध्ये शिजायला खूप उशीर लागतो. हे पहा, आपला केक अजून शिजलेला नाही आहे. आपण काय करायचं आहे, अजून 10 मिनिटासाठी केक झाकून ठेवायचा आहे बेक होण्यासाठी. हे पहा, 10 मिनिटांनी पुन्हा आपण चेक करूया. आपला केक छान बेक झालेला आहे. आपण खाली उतरवून ठेवूया आणि त्याला थोडा वेळ थंड करायला ठेवूया. आता इथे केक थंड झालाय. मी काय करते, केकच्या भांड्यापासून केक थोडासा असा सुरीने वेगळा करून घेते आणि त्यानंतर प्लेटवर उपडी करून आपण केक काढून घ्यायचा आहे. आणि केकच्या भांड्यावरती असं थोडंसं टॅप करायचं आहे, जेणेकरून केक व्यवस्थित निघेल. हा पहा किती सुंदर निघालाय केक, मस्त झालाय बघा, छान लागतो हाताला. केक सरळ करून आपण केक सजवून घेऊया. त्यावरती जेम्स लावायचे आहेत आपण. आता बघा मी जेम्स ठेवतोय. जेम्स ठेवून झाल्यावर हॅपी बर्थडे करायचा. ये मी इथे केक कापायला घेते. केक कापताना जाणवत आहे आपल्याला किती स्मूथ झालाय केक ते. इथे तुम्ही पाहू शकता किती छान स्मूथ झालाय केक. हा केक बघितल्यानंतर कोणालाही असं वाटणार नाही की हा केक आपण गव्हाच्या कोंड्यापासून केलाय. चला तर मग कशी वाटली गव्हाच्या कोंड्यापासून केलेल्या केकची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.